शेतकऱ्यांची कर्जमाफी, मेंढपाळ आणि त्याचप्रमाणे दिव्यांग बांधव यांच्या विविध मागण्या घेऊन आज बच्चू कडू कुरुलपूर्णा या गावातून नागपूर या ठिकाणी निघालेले आहे। पाहू शकता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेकडो ट्रॅक्टर त्या ठिकाणी आलेले आहेत। आपण सध्या अमरावती या पुरा या गावी आलेला आहोत। या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत। ट्रॅक्टर्स नव्हे तर काही प्रमाणात या ठिकाणी स्वतःच्या वाहनाने सुद्धा शेतकरी बांधव आलेले आहेत। या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत। शेतकरी बांधव मोठ्या मोटरसायकलीने त्याचप्रमाणे ट्रॅक्टर अन्य काही वाहनांनी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। एवढंच नव्हे तर आता रात्रीचे 7 वाजलेले आहे आणि 7 वाजता सुद्धाही ट्रॅक्टरांची तेवढीच रांग या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात आहे। माझ्यासोबत काही या ठिकाणी काही आंदोलन करते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। माझ्यासोबत काही आंदोलन करते आहेत, यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत। दादा, काय सांगाल आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी एकवटलेल्या कर्जमाफी या मुद्दा घेऊन आपण या ठिकाणी आलेला आहात, काय प्रतिक्रिया आपली? शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था झाली आहे, निवडणुकीच्या पहिले या सरकारनं म्हटलं होतं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा कोरा कोरा, निवडणुकीहून आता 1 वर्ष जवळपास झाला आहे, ते होऊन नाही राहिलं। शेतकऱ्याच्या हमी भावाचा विषय आहे, त्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटत नाही आहे। केंद्र शासनाच्या आयात निर्यात निधीमुळे कापूस बिना पैशानं इंडियामध्ये येऊन आला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडलेले आहे। सोयाबीनची MSP ही 5330 रुपये असताना नाम मात्र दरावर 500 रुपये क्विंटल ते 3 रुपये क्विंटल सोयाबीन विकायला लागून आली। या सगळ्या अवस्थेला शेतकरी कंटाळला आहे। त्याला जर आता पुढच्या पिढीला जगवायचं असेल तर आता कुठेतरी आंदोलन उतरलं पाहिजे, तर पुढची पिढी जगेल, म्हणून त्या ह्याने आम्ही या आंदोलन उतरलो आहे। या ठिकाणी सांगितलेलं आहे की आंदोलनात उतरल्याशिवाय आता पुढच्या पिढी जगणार नाही, असे या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन पोपेसह मी स्नेहल दौंडगा, कुर्रा, अमरावती।